बहुजन हिताय बहुजन सुखाय तथागत एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित द्वितीय बौद्ध धम्म परिषद आचार्य अत्रे सभागृह पिंपरी पुणे येथे संपन्न झाली। या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक संयोजक बनते राहुल हे होते। या परिषदेचे अध्यक्ष भदंत एम धम्म ज्योती महाथेरो हे होते। प्रमुख पाहुणे राजेंद्र पाल गौतम, लेखक उत्तम कांबळे, राजेंद्र साळवे हे होते। या परिषदेला बहुसंख्येने भंतेगण व उपासक उपासिका उपस्थित होते। संपूर्ण आपण सर्वांनी बसून घ्यावं। संपूर्ण भिक्खू संघाला आणि भिक्खुनी संघाला मी विनंती करतो की तथागत सम्यक संबुद्ध व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन दीप धूप प्रज्वलित करून पुष्प हार अर्पण करून प्रथमतः पूजन करायचं आहे। त्यानंतर समस्त भिक्खू संघ बुद्ध धम्म संघ या तिन्ही रत्नांच्या गुणांची महावंदना आणि परित्राण सुत्त पठन करतील अशी मी त्यांना विनंती करतो। या ठिकाणी पूजनीय भिक्खू संघाच्या या ठिकाणी तथागत सम्यक संबुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाचं पुष्प दीपधूपाने पूजा करीत आहे। हॅलो। तथागत भगवान गौतम बुद्धांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। सम्राट अशोकाच्या काळापासून बघितलं, सम्राट अशोकाच्या काळामध्ये 100% बुद्ध या संपूर्ण भारत जम्बूद्वीपामध्ये होते। त्यानंतर क्रांतीच्या विरोधात प्रतिक्रांती झाली आणि आज जर पाहिलं तर 1% सुद्धा बुद्ध या संपूर्ण भारतामध्ये आपल्याला दिसणार नाही। भगवान बुद्धांनी जी धम्माची दीक्षा दिली, धम्मचक्र गतिमान केलं, परिवर्तन केलं। जेव्हा भगवान बुद्धांनी धम्मचक्र गतिमान केलं, परिवर्तन केलं, त्यावेळेस केवळ भगवंतांनी 5 भिक्षूंना बुद्ध धम्माची दीक्षा दिली, बरोबर आहे। तर भगवंतांनी ज्या 5 भिक्षूंना बुद्ध धम्माची दीक्षा दिली, त्या 5 जणांनी साऱ्या जम्बूद्वीपामध्ये, साऱ्या भारतवर्षामध्येच नाही तर संपूर्ण अनेक देशामध्ये जे बुद्ध धम्म आपल्याला दिसतोय, तिथपर्यंत हा बुद्ध धम्म नेण्याचं कार्य त्या भिक्षूंनी आपल्या बरोबर कृत्य। सम्राट अशोक विजयादशमी, ज्याला धम्मचक्र प्रवर्तन दिन देखील आपल्याला म्हटले जाते। सर्वप्रथम सम्राट अशोक विजयादशमीच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। आपल्या सर्वांच्या प्रती या ठिकाणी मी मंगल मैत्री व्यक्त करतो। आपण
सम्राट म्हणजे देवानोपिय तिस राजा चक्रवर्ती सम्राट अशोक. म्हणजे हा शब्द जर आपल्या कर्णपटलावरती जर आपण ऐकला तर त्या दोन महापुरुषाबद्दल न भूतो न भविष्यती ज्यांनी अशा प्रकारचं धम्मचक्र प्रवर्तन केलेलं आहे. म्हणजे त्या दोन महान व्यक्तींची त्या ठिकाणी आपल्याला स्मरण होते. एक देवानोपिय तिस राजा ज्याला चक्रवर्ती सम्राट अशोक म्हटलं जाते, त्या महान राजाचं स्मरण होते. आणि दुसरं स्मरण म्हणजे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पहिला प्रसंग या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू, ज्याला आपण अखंड जम्बूद्वीप म्हटलं जाते. आता सध्या वर्तमानपत्रामध्ये टेलिव्हिजनच्या माध्यमातून म्हणतात ना, अखंड काहीतरी बनवायचं आहे. परंतु आता हे शक्य आहे का? अजिबात नाही. अखंड भारत देश बनवणं म्हणजे काय आहे? सध्याचं वर्तमान नेपाळ पूर्वी भारताचा भाग होता, आता सेपरेट तो एक देश झालेला आहे, म्हणजे एक स्पेशल एक कंट्री झालेली आहे. जसं की बांगलादेश आहे, हे एक वेगळा देश झालेला आहे. म्हणजे अशा प्रकारचे जे काही देश आहे, म्हणजे राजा सम्राट अशोकाचं जर आपण साम्राज्य बघितलं, त्यांचा जर आपण इतिहास जर जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तर ज्या ज्या राज्यावरती ज्या ज्या देशावरती त्याची नजर पडत होती, किंवा त्याच्या मनामध्ये तो या ठिकाणी जर संकल्प केला की हा देश मला काबीज करायचा आहे, या देशाला माझ्या आधिपत्याखाली आणायचं आहे, तर त्याला कुठल्याही प्रकारचं खूप मोठ्या प्रमाणे कष्ट करण्याची गरज नव्हती. म्हणजे एवढा मोठा बलाढ्य राजा, न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा राजा, ज्याच्या कालखंडामध्ये हा संपूर्ण जम्बूद्वीप, त्याला जम्बूद्वीप म्हटला जात होता. आता जम्बूद्वीप या शब्दाचा अर्थ काय होतो? जम्बू आणि द्वीप, म्हणजे या द्वीपाने जो भरलेला हा जो काही भारत देश आहे, जम्बूद्वीप आहे. म्हणजे हा संपूर्ण भारताच्या जास्त प्रमाणात भागावरती राजा सम्राट अशोकाचं साम्राज्य होतं. आणि त्याच कालावधीमध्ये हा जो काही भारत देश आहे, अखंड भारत देश त्या ठिकाणी है कि आज पुणे के अंदर ये धम्म संगति हो रही है, और ऐसे में पूज्य भिक्खु संघ के द्वारा जो धम्म देशना दी गई, उससे हमें काफी धम्म का लाभ मिला, ज्ञान अर्जित किया. और आज आपने मुझे बुला के जो मेरा स्वागत किया, इसके लिए मैं आपका आभार व्यक्त करता हूं. लेकिन सवाल ये है कि आज जिन परिस्थितियों में हम आज इस देश में हैं, भारत के मूल निवासी होने के बावजूद जिनके पूर्वज कभी अखंड भारत के म्यांमार से लेकर ईरान तक अखंड भारत के ऊपर जिनके पूर्वजों ने राज किया हो, उस समाज को पहले तो हजारों साल तक शिक्षा से, संपत्ति से, व्यापार से और मानवता के दर्जे से मनुस्मृति के आधार पर वंचित रखा. और जब ज्योतिबा फूले, सावित्रीबाई फूले, साहू महाराज, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी के प्रयास से, और विशेष रूप से डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी के जीवन संघर्ष से, जिस संघर्ष में उन्होंने अपने 5 में से 4 बच्चों को गंवा दिया, जवान पत्नी माता रमाई को गंवा दिया, और अपना पूरा जीवन जलाकर हमें हजारों साल की गुलामी से मुक्त करके हमारे जीवन में प्रगति का मार्ग बनाया. सवाल यह है कि उन्होंने ये कुर्बानी क्यों दी? उन्होंने मंत्री पद से त्यागपत्र क्यों दिया? उन्होंने हम सब के लिए पूरा जीवन क्यों जलाया? जो रास्ता वो हमारे लिए बनाकर गए, क्या वो रास्ता आज भी
है या खत्म हो गया है। तो ऐसा प्रतीत होता है कि डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी की कुर्बानी धीरे धीरे बेकार जा रही है और उसके दोषी हम सभी लोग हैं। और जो राजनीति में जो लोग हैं वो ज्यादा दोषी हैं, क्योंकि होना यह चाहिए था जितना वो देकर गए। जब हम इतने सारे लोग पढ़ लिख कर बाबा साहेब के दिए रिजर्वेशन की वजह से सांसद बने, विधायक बने, मंत्री बने, राष्ट्रपति बने, उपराष्ट्रपति बने, मुख्य न्यायाधीश बने, ब्यूरोक्रेट्स बने, इंजीनियर्स बने, डॉक्टर्स बने, साइंटिस्ट बने, प्रोफेसर बने, वकील बने, जज बने, इतनी सारी बड़ी बड़ी कुर्सियां पाने के बावजूद क्या हम सब लोग मिलकर उस विरासत को बचाकर रख पाए जो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर हमें देकर गए? नमो बुद्धाय, मोठ्याने नमो बुद्धाय म्हणायचं आहे. सर्वांना जय भीम. वेळ खूपच झालेला आहे असं इतरांच्या प्रमाणे मी पण म्हणतो, पण मी काय तुमची काळजी करण्यासाठी इथे आलेलो नाही. कितीही वाजले तरी तुम्ही इथे माझ्या बरोबर थांबायचं आहे, कारण मी 250 किलोमीटरवरून आलेलो आहे आणि तुम्ही 2.5 मैलावरून आलेला आणि माझ्यापेक्षाही दुरून काही मंडळी इथे आलेली आहेत. ह्या ज्या धम्म परिषदा असतात ह्या खूप अपवादात्मक परिस्थितीमध्ये घडत असतात. हा काही कला पथकाचा कार्यक्रम नाही, जयंती पुण्यतिथीला घेण्यासारखा. अतिशय गांभीर्याने होणारी ही एक ऍक्टिव्हिटी असते. आणि माझं भाषण झाल्यानंतर तुमच्यापैकी कुणी म्हणू नये की याला कुणी बोलवलं होतं इथे. तर कुणी बोलवलं होतं हे नाव पण मी आत्ता सांगून ठेवतो, पण ते राहुलजींनी मला बोलवलं आणि त्यांचा शब्द मी आतापर्यंत कधी मोडलेला आहे असं मला वाटत नाही. ते अधिकारवाणीने सांगतात ये, मी येतो. ते म्हणतात बोल, मी बोलतो, तुम्ही ऐकता. सगळ्यांची नावं घेत नाही कारण खरोखरच वेळ झालेला आहे. पण आपल्या आयुष्यातला एखादा दिवस अशा सुंदर करण्यासाठी उधळून देण्यामध्ये आनंद वाटला पाहिजे. त्यामुळे जायचं नाही कुणी, गेला तरी घरात येऊन उरलेलं भाषण ऐकूया, जेवण मागेन त्याच्या बदल्यात. तर मी असं म्हणत होतो, ह्या धम्म परिषदा आणि अन्य धर्मातल्या लोकांच्या परिषदा याच्यामध्ये एक मूलभूत फरक आहे. दादा खाली बैस, हे दादा खाली बैस. मी काय म्हणतेंच्या इतका दयाळू कनवाळू वगैरे नाहीये. ते दयेचं काम त्यांचं आहे, त्यांनी केलं. ह्या ज्या धम्म परिषदा ह्यांना एक खूप दीर्घ परंपरा आहे. वेगळ्या वेगळ्या नावाने गेल्या 2500 वर्षामध्ये त्या भरतायत. त्या भरल्याशिवाय आपला धम्म नेमका आज कोणत्या बिंदूवर आहे हे कळत नाही. आपण सर्वजणच बुद्ध धम्माच्या विषयी भरपूर ऐकलेलं आहे. तर आपण सर्वजण जेव्हा धम्माचा अभ्यास करतो त्यावेळेला सगळ्यात महत्वाची जर खबरदारी कुठली घ्यायची असेल तर ती खबरदारी आहे शब्द साम्याचे घोटाळे करायचे नाही. नंबर 1, बऱ्याच वेळेला जे उपदेशक, प्रवचनकार, धम्मावरील भाष्यकार जे लोक आहेत, विशेष करून पूर्ण भारतामध्येच हा गोंधळ आहे. आणि तो गोंधळ कशाचा आहे? शब्द साम्याचा गोंधळ. भारतीय दर्शनामध्ये अन्य जे धर्म आहेत आणि बुद्धिझमचं जे तत्वज्ञान आहे, बुद्धिझमचा जो मार्ग आहे, या शब्द साम्याचे बऱ्याच लोकांनी घोटाळे केलेले आहेत. सगळ्यात महत्वाचा घोटाळा जर आपण पाहिलं की पुनर्जन्म शब्द आला की आपल्या डोक्यामध्ये पूर्व आश्रमी तीर्थी
जे लोक आहेत त्यांचं जे तत्वज्ञान आहे ते आपल्या डोक्यात उभा राहतं. आणि त्यामुळे बुद्धिस्ट पुनर्जन्म आणि बाकी दर्शनातील पुनर्जन्म याचा तुलनात्मक आपण अध्ययन करत नाही. तसा देव शब्द आला तिथेही घोटाळे आपले होतात. ब्रह्म शब्द आला त्या ठिकाणी आपले घोटाळे होतात. बुद्धिझम मध्ये आलेले हे सगळे शब्द आणि तीर्थिक परंपरेमध्ये आलेले ते शब्द याच्यामध्ये कुठलाही साम्यता नाही, त्याच्यामध्ये फरक आहे. आणि मी म्हणेल त्याप्रमाणे सर्वांनी माझ्यानंतर पठण करायचं आहे. सर्वांनी माझ्यानंतर बोलावं. मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. मी राम कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. देवाने अवतार घेतला यावर माझा विश्वास नाही. बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे. हा खोटा आणि खोडसार प्रचार होय असे मी मानतो. मी श्राद्ध करणार नाही, पिंडदान करणार नाही, बौद्ध धम्माच्या विरुद्ध विसंगत असे आचरण करणार नाही. कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणांच्या हातून करून घेणार नाही. सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मी मानतो. मी समता स्थापना करण्याचा प्रयत्न करेन. भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टांगिक मार्गाचा अवलंब करेन. भगवान बुद्धाने सांगितलेल्या 10 पारमितांचे मी पालन करेन. सर्व प्राणीमात्रांवर दया करेन व त्यांचे पालन पोषण करेन. मी चोरी करणार नाही, मी खोटे बोलणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी दारू पिणार नाही. ज्ञान शील या 3 तत्वांची सांगड घाल मी माझे जीवन चालवेन. माझ्या जुन्या मनुष्य उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्य मात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करतो व बौद्ध धम्माचा स्वीकार करतो. तो सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे. आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो. इतपर मी बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे वागेल अशी प्रतिज्ञा करतो. नमो बुद्धाय. जय भीम. सर्वांनी थांबा. यानंतर पूजनीय बुधंत